जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आपण आज बघणार आहोत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या ज्या जागा निघलेल्या आहेत कुकच्या, गवंडी आणि लोहार आणि मेस वेटर, ह्या खूप चांगल्या जागा आहे मित्रांनो ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या. आणि तुम्ही याचा फॉर्म नक्कीच भरा. आणि ते पण तुम्हाला सांगू इच्छितो कुठे गेलं, हां, SC ST आणि PWBसाठी याला फीज नसते. फक्त जनरल OBC EW साठी 50 रुपये फीज आहे मित्रांनो. जे की याची जास्त ट्रेड टेस्ट आपले पुण्याला BRO सेंटर आहे मित्रांनो, तिथं दिग्गी कॅम्प, इथंच याची एक्झाम वगैरे होती मित्रांनो. बाहेर जायचं काम नाही आहे. तर थोडंसं तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. भरपूर जागा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं 411 जागा आहे. तर थोडंसं व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती भेटेल. आणि याची एक नोटिफिकेशन जारी झालेली आहे, जे की आजच्या डेटमध्ये याचे 4-5 दिवसानंतर फॉर्म ऑफलाईन भरायचे असतात मित्रांनो. याच्यात खूप चांगल्या जागा असतात. मी सुद्धा याच्यात फॉर्म भरलेला होता मित्रांनो पहिले ड्रायव्हर पोस्टसाठी. तर याला खूप दिवस झाले मित्रांनो, 2018ची गोष्ट सांगतोय. तर याच्यात लिगली चांगली भरती होते मित्रांनो. जास्त फॉर्म येत नाही ऑफलाईन असल्यामुळं. खूप चांगला चान्स आहे मित्रांनो. हे ऑफलाईन 99% तरी वाटतं मला ऑफलाईन याची जशी अपडेट येईन मी तुम्हाला सांगणार आहेत, ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे. तर याच्या ज्या जागा आहे मित्रांनो त्या खूप चांगल्या आहे. ऑफलाईन असल्यामुळं आणखी मुलांचा फायदा आहे, कारण मुलं ऑफलाईन फॉर्मला थोडंसं फॉर्म भरायचा नाही भरायचा थोडा मागं पुढं करतात. त्यासाठी ऑफलाईन फॉर्म असले तर नक्कीच भरा, जेणेकरून कॉम्पिटिशन खूप अर्ध्यावर येतं, निम्म्यावर येतं. ऑनलाईन असल्यावर कोणी पण फॉर्म भरतं. मेन पॉईंट म्हणजे याच्यात जास्त चलन नाही मित्रांनो. याला DD असतं 50 रुपयाचं, ते बी OBC आणि जनरलसाठी आहे. आणि बाकीचे जे आहे तर त्यांच्यासाठी फ्रीमध्ये आहे मित्रांनो. तुम्हाला पोस्टाचे जे चार्जेस आहे वगैरे, थोडंसं एनवलप वगैरे 50-100 रुपये खर्च येईल. पण हा फॉर्म नक्की भरा मित्रांनो. खूप जास्त जागा आहे. आणि 10वी पासवर आहे, मेन म्हणजे 10वी पासवर. ते पण बघू शकता तुम्ही. 10वी पासवर म्हटल्यावर इथं दिलं आहे बघा, कुकच्या जागा आहे, त्याच्यानंतर मसून गवंडीची जागा आहे, त्याच्यानंतर लोहारच्या जागा आहे आणि मेस वेटरची जागा आहे मित्रांनो. काम काही जास्त नसतं. हे दुसऱ्या भरतीपेक्षा चांगलंच आहे मेस वेटर. पण पेमेंट खूप चांगलं आहे मित्रांनो. तुम्हाला एक दाखवतो पेमेंट. तुम्ही बघशाल तर म्हणशाल पेमेंट सॅलरी, हां बघा मित्रांनो, 18,000 ते 56,900 मित्रांनो. आणि याच्यात इन्क्रीमेंट दरवर्षी 2दा होतं मित्रांनो, वर्षातून 2दा होतं. 18,000 ते 56,900. तुम्ही प्लीज करून रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही हा फॉर्म नक्की भरा, कारण ऑफलाईन असल्यामुळं तुमचा नक्कीच फायदा होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारी माहिती आणि फॉर्म कधी येतील, फॉर्म कसा भरायचा आहे, कसा टाकायचा, मी सगळं माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नंतर जसं जसं माहिती येईल याचा फॉर्म अपडेट होईल. 2-3 दिवसानंतर मी व्हिडिओ टाकणार आहे. फॉर्म कसा फिलअप करायचा आहे, त्याला काय काय DD आणि काय काय लिहायचं आहे, त्याच्यावर फॉर्म कसा भरायचा न चुकता पाठवा, कारण फॉर्म चुकलेला ते रिजेक्ट करतात. त्यासाठी फॉर्म एकदा चांगला भरा. आणि प्लीज कृपया मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, माझं याच्यात काही हे नाही आहे, पण तुमच्यासाठी चांगल्या जागा आहे. ऑफलाईन म्हटल्यावर बाहेरचे मुलं येत नाही, कारण इथं दिग्गी कॅम्पला याचं हे असतं मित्रांनो. सगळे एक्झाम इथंच होतात दिग्गीला, पुण्याला. ऑल इंडियाचे सगळे इथे येतात. लांबची मुलं जास्त याला फॉर्म भरत नाही. तर जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल आपल्या महाराष्ट्राच्या मुलांचा. तर याला जास्त पेपर पण हार्ड नसतो मित्रांनो. सोपं एक्झाम असते आणि ट्रेड टेस्ट असते छोट्या मोठ्या, जास्त काय हार्ड लेवलचं नसतं. तर चला व्हिडिओला आपण थोडं सुरुवात करू आणि तुम्हाला सांगतो मी काय काय माहिती थोडीशी, जेणेकरून तुम्ही नक्की बघा. बघू शकता इथं दिलं आहे बॉर्डर रोड, एक मिनट, हां, बॉर्डर रोड विंग, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. बघा मित्रांनो, जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स. ही जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स एक इंजिनिअरिंग फोर्स म्हणून तुमचं काम राहणार आहे मित्रांनो. ही फोर्स तुम्ही एक फोर्समध्येच जाणार आहे मित्रांनो. BRO म्हटलं रोड ऑर्गनायझेशन. ऑल इंडिया तुमची सिलेक्शन होणार आहे. पण तुम्हाला बाहेर गेल्यावर भत्ते वगैरे भरपूर काही याच्यात फॅसिलिटी असतात. त्याच्यामुळं नक्कीच हा फॉर्म भरा मित्रांनो. तर आपण थोडंसं बघू. बघा ॲडव्हर्टाईजमेंट जानेवारी 2025ची ॲडव्हर्टाईजमेंट आहे. आणि 411 जागा मित्रांनो, खूप जास्त जागा आहे. तर प्लीज रीड द इन्स्ट्रक्शन केअरफुली बिफोर फिलिंग ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. तुम्ही थोडंसं ते वाचून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन द फिलिंग द फॉलोइंग पोस्ट जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्स आणि इंडियन नॅशनल मेल्स ओनली. मित्रांनो फक्त मेलसाठी आहे, मुलांसाठी. मुलींसाठी या जागा नाही मित्रांनो. त्याच्यासाठी
कॉम्पिटिशन अर्ध कमी झालेलं आहे. मुलींना असल्यावर मुलीसुद्धा फॉर्म भरतात. मुलांसाठी चांगलं आहे आणि एक चांगली संधी चालून आलेली आहे मित्रांनो. तू नक्की फॉर्म भरा. मी बार बार याच्यासाठी म्हणतो आहे की तुम्ही फॉर्म भरायला हवा आहे हा. कारण ऑफलाईन जागा मित्रांनो. ऑफलाईन असल्यावर फॉर्म खूप कमी येतात मित्रांनो आणि त्याचं पण चाळणी होती मित्रांनो. कोणी कशात जातं, कोणी कशात जातं. लक्की ड्रॉ आहे मित्रांनो हा. तर चला आपण बघूया कुकच्या जागा मित्रांनो. तर कुकसाठी काही एक्सपिरियन्स वगैरे नाही, पण तुम्हाला स्वयंपाक वगैरे ते टेस्ट घेणार आहे. थोडंसं यायला पाहिजे. तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर थोडी एक्झाम पास झाल्यानंतर टेस्ट होते. त्याच्यात तुम्हाला हे थोडंसं ते बनवून दाखवायचं असतं. तर ओपनसाठी यूआरसाठी 77 जागा आहे, OBCसाठी 15, SC 30, ST 18, EWS 7, टोटल 147 जागा मित्रांनो. कशाच्या जागा मित्रांनो? या कुकच्या जागा आहे. तर नेक्स्ट कशाचे आपण थोडंसं बघू. हे कशाचे? गवंडीच्या जागा मित्रांनो. EMSW मसून ह्या गवंडीच्या जागा मित्रांनो. ज्याला बांधकाम आपण आपली भिंत वगैरे बांधायची असते ना, त्याचं याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट वगैरे काही लागत नाही आहे. फक्त याला 10वी पास आणि तुम्हाला काम यायला हवं मित्रांनो. त्याच्यासाठी काय एक्झाम पास झालो तर आपण मिस्त्रीच्या हाताखाली जाऊन काम शिकू शकतो. फक्त सिलेक्शन व्हायला पाहिजे. पेमेंट खूप जास्त आहे. 40-50पर्यंत समथिंग स्टार्टिंग तुम्हाला 40,000 35,000पर्यंत स्टार्टिंग राहील मित्रांनो. याच्यात पेमेंट खूप चांगलं आहे. आपल्याला जॉबची आवश्यकता आहे. आपण कशाचं पण काम करू शकतो, असं काही नाही. आणि याच्यात काय असं रेग्युलर काम नसतं, पण आपली पेमेंट सॅलरी चालूच असते. तर चला किती जागा आहे. ओपनला 81, OBC 51, SC 22, ST 4, EWS 10. टोटल तुम्ही बघू शकता मित्रांनो 168 जागा आहेत यात चालणार. त्याच्यानंतर ब्लॅकस्मिथ लोहारच्या जागा आहे. लोहारचं काम तरी कोणाला येतं, त्यासाठी पण असं दिलं आहे त्यांनी मॅट्रिकल 10वी पास पाहिजे. आपण क्वालिफिकेशन खाली बघणारच आहोत. तर 10वी पास आणि तुम्हाला ते काम यायला हवं. तर चला 41 जागा ओपनसाठी, 9 जागा OBC, 8 जागा SC, 4 जागा ST, 2 जागा EWS आणि 64 जागा एकूण टोटल मित्रांनो. त्याच्यानंतर मेस वेटर ह्या पण चांगल्या जागा आहे. तुम्हाला वेगवेगळा फॉर्म तुम्ही 4ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. पण वेगवेगळ्या लिप पेपरमध्ये एनवलपमध्ये तुम्हाला 4ही फॉर्म फिलअप करायचे. 4 पोस्टसाठी 4 फॉर्म फिलअप करायचे आणि वेगवेगळे पाठवायचे मित्रांनो. असं करू नका की एक एनवलप घेतला आणि 4 ॲप्लिकेशन टाकले, असं चालणार नाही. ॲप्लिकेशन फॉर्म कसं भरायचं व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मला याच्यात थोडा एक्सपिरियन्स आहे. कारण मी भरलेला आहे याच्या अगोदर, मित्रांचे पण भरून देतो मी. तर त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा यस म्हणून. तर मी सगळी तुम्हाला डिटेल देईल, पण तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरा. चला मेस वेटरचा किती जागा? 41 ओपन, OBC 19, SC 8, ST 5, EWS 2, एकूण 75 जागा मित्रांनो. आणि टोटल जागा बघितला 411. तर याला जास्तीत जास्त 411 जागा आहे, पण याच्यात जास्तीत जास्त एक 5 ते 10 हजारपर्यंत फॉर्म येतात मित्रांनो. आणि त्याच्यासाठी अर्धे लोक एक्झामसाठी पण येत नाही, लांबचे UP बिहार इकडचे पण फॉर्म भरतात. महाराष्ट्रात 90% महाराष्ट्रात आपली दिग्गी कॅम्प आळंदी रोड, जे आळंदीला जवळ यांचं दिग्गी कॅम्प आहे, तिथे एक्झाम होते, तिथं ट्रेड टेस्ट होते. लांबची मुलं जास्त येत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुलांनी नक्कीच फायदा होईल याच्यात, कारण आपल्याला जवळ असतं. कोणी आपले महाराष्ट्रातून तर आपण पुण्याला येऊ शकतो मित्रांनो. त्यासाठी तुम्ही हा नक्कीच फॉर्म भरा. तर चला पुढं बघू. इथं दिलं आहे ऑब्झर्वेशन, वॉकिंग, सिटिंग, ST स्टँडिंग. तर याची ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. याची पूर्ण जाहिरात येणार आहे मित्रांनो. ती आली का आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी देणार आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल थोडंसं जॉईन करून घ्या, जे की माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती भेटेल. आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या बेल आयकॉनला दाबून ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आलेला तुमच्याजवळ सगळ्यात पहिले तुमच्याकडे यायला हवं मित्रांनो. आणि तुम्ही हा नक्कीच फॉर्म भरा. बघा त्याचं आपल्याला काय पाहिजे. जनरल नॉलेजचे 25 क्वेश्चन आहे मित्रांनो, 25 मार्क्ससाठी. जनरल इंग्लिश हार्ड इंग्लिश नसते मित्रांनो, एकदम सोपं असतं. याला निगेटिव्ह मार्किंग नसते मित्रांनो. रिजनिंग 25 आहे. ट्रेड स्पेसिफिक नॉलेज, जे तुम्ही कुकमध्ये भरणार तर कुकचं थोडंसं नॉलेज पाहिजे, गवंडीमध्ये भरणार तर त्याचं नॉलेज पाहिजे, लोहारचं आणि मेस वेटरचं, असं त्याच्यावर 50 क्वेश्चन आहे मित्रांनो. सिलेक्शन व्हायचे खूप चान्स आहे. आपण महाराष्ट्राची जे राज्यस्तरीय आपले जे एक्झाम असते त्याच्यापेक्षा हे खूप चांगली संधी मित्रांनो. तुम्ही नक्कीच हा फॉर्म भरा.
मी तुम्हाला कळकळीने विनंती करतो आहे, कारण मला माहीत आहे ही संधी चालून येणार नाही, अशी संधी परत येत नाही मित्रांनो. ते एजचं बघू शकतो आपण. जनरलसाठी मॅक्झिमम 18 आणि मिनिमम 25 18 ते 25 जे जनरल कॅटेगरीचे मित्रांनो. SC ST साठी 30 वर्षापर्यंत चालू शकतं मित्रांनो. OB साठी 28 वर्ष, कारण 25 ओपन आहे. इथं 5 वर्ष SC STला एक्स्ट्रा दिलेले आणि 3 वर्ष OBCला एक्स्ट्रा आहे मित्रांनो. आणि जनरल OBC EWS साठी बघू शकता मित्रांनो 50 रुपये फीज आहे. आणि SC STसाठी PWBDसाठी फी नाही मित्रांनो, हे सगळ्यांसाठी फी नाही आहे. तर SC ST असेल तर खूपच छान. फक्त तुम्हाला फ्रीमध्ये फॉर्म आपला प्रिंट काढून, मी प्रिंट पण देईल, तुम्ही बस चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये येस म्हणा, तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे.